आपण परफ्यूम घेतो त्यावेळेला असा हातावर स्प्रे मारून वासबीस घेऊन बघतो आणि काही सेन्सिबल लोक असे असतात की त्यांना तो आपल्याला पाणचट वाटणारा सुगंधसुद्धा काहीतरी सांगतो किंवा जाणवतो. मार्क रोथकोची पेंटिंग जर बघितली तर तुम्हाला दिसेल की नुसता एक कॅनव्हास एकाच रंगाने रंगवलाय. उगीच बारीक कुठेतरी एखादा ठिपका आहे किंवा नाही सुद्धा. अमलताश ही या कॅटेगरीतली फिल्म आहे, म्हणजे मार्क रोथकोच्या पेंटिंगसारखी किंवा हलक्याशा परफ्यूमसारखी, ज्याचा खूप असा भडक वास येणार नाही. फिल्म कितीही चांगली झाली, कितीही उच्च दर्जाची असली तरी ती कुणीही श्रीमंत घेऊन भिंतीला अडकवू शकत नाही. मला असं कुठंतरी वाटलं की अशी एक पोकळी निर्माण झाली की अशा क्लासिक फिल्मसाठी एक वेगळं OTT का असू नये, किंवा असेल तर ते का घेत नाहीत अशा फिल्म्स. मग पैसाही मिळत नाही, पुण्यही मिळत नाही, अशी जर अख्ख्या इंडस्ट्रीचीच अवस्था झाली असेल, मग जर NGOचं फायद्यात जाण्याचं प्रमाण हे चित्रपटापेक्षा जर जास्त असेल तर चित्रपटाला उद्योग न म्हणता चॅरिटी का म्हणू नये. चला मला हे 1 करोड रुपये खर्च करायचे आहेत किंवा 2 करोड खर्च करायचे आहेत आणि ही समाजसेवा आहे, मला काय यातून रिटर्न्स नको आहेत किंवा मिळणार नाहीत किंवा मिळण्याची शक्यता कमी आहे, हे जर त्यांना आधीच माहिती असेल तर त्यांना त्याचा आनंद घेता येईल. त्याला इंडस्ट्री असं म्हणत आपण खूप त्याच्याकडनं पैशाच्या, त्या सिनेमातून पैशाच्या अपेक्षा करत आपण भ्रमात पण राहणार नाही. मला माहिती आहे की आपला आवाज काही खूप मोठा नाही की हा सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार त्याच्यावर काहीतरी गांभीर्याने विचार करेल.